त्यामध्ये 1 टेबलस्पून बेकिंग पावडर घातले आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घातलेला आहे. त्यामध्ये आपण 1 चम्मच एडिबल ऑइल टाकणार आहोत आणि पोर्शन आपण त्यामध्ये दही घालणार आहोत. सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्याचा एक छानसा असा उंडा बनवून घेतलेला आहे आणि आपण हा उंडा 5 मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. आपला उंडा मुरेपर्यंत तोपर्यंत मी टमाटे, शिमला मिरची, कांदा, ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स काढून ठेवलेले आहेत. उंड्याचा पोर्शन घेऊन आपण याची एक जाडसर पोळी लाटणार आहोत. आपण त्याची अशी गोलाकार एक पोळी लाटून घेतली. त्यानंतर आपल्याकडे जर अशी खोलगट प्लेट असेल त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल लावून बटर पेपर असेल तर तो ठेवायचा आणि त्यावर ही लाटलेली पोळी व्यवस्थित ऍडजस्ट करायची आहे. तर त्याला ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये व्यवस्थित ठेवू आणि फोर्कच्या सहाय्याने त्याला छिद्र पाडून घ्यायचे आहेत. माझ्याकडे इथे फोर्क नसल्यामुळे मी स्पूनच्या बॅग. आता आपण यावर 1 टेबलस्पून टोमॅटो सॉस आणि 1 टेबलस्पून मेयोनीज 1 चमचा मेयोनीज टाकणार आहोत आणि ह्या दोघांना एकत्र करून याची चांगली पेस्ट आपण याच्यावर स्प्रेड करणार आहोत. आता आपण तो मेयोनीज आणि टोमॅटो सॉसचं पसरून घेतलेला आहे, किसून टाकलेला आहे. आता आपण ज्या या व्हेजिटेबल कट करून ठेवल्यात त्या आपण या पोळीवर टाकूयात. तिथे टोमॅटो, कांदा आणि शिमला मिरची टाकलेली आहे. परत थोडंसं चीज किसून टाकलेलं आहे आणि चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकणार आहे. ऑरिगॅनो जर विकतचं नसेल तर तिने आपला पिझ्झा बनून तयार झालेला आहे. आता आपण याला थोडा वेळ थंड होऊ देऊयात आणि ह्याचे मस्त पीसेस करून एन्जॉय करूयात. काय पिझ्झा? हो, आपला पिझ्झा तयार आहे. पाहू शकता किती सुंदर आपला पिझ्झा हा बेक झालेला आहे. आता आपण गॅस बंद करू आणि याला थोडंसं थंड होण्यासाठी ठेवू.